चला मित्रांनो, कागदपत्र कसे अपलोड करायचे बघूया आपण. गुगलवर आल्याच्या नंतर मा डीबीटी फार्मर लॉगिन हे सर्च करायचं. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला पहिली वेबसाईट येईल मित्रांनो. पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला असं पोर्टल एक ओपन होईल मित्रांनो. बघा इथं वैयक्तिक शेतकरी, त्याच्यानंतर शेतकरी आय डी प्रविष्ट करा असं आलं. ज्याच्याकडे फार्मर आय डी असेल त्यांनी डायरेक्ट टाका, त्याच्याकडे नसेल त्यांनी खालच्या लिंकवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं, इथं आधार नंबर व्यवस्थित टाकायचा मित्रांनो. आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला सेंड ओटीपीवर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर काय होईल, तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी इथं टाकायचा. त्याचा टायमिंग दिलेला असतो मित्रांनो. बघा साईडला तुम्हाला 2 मिनिटाचं टायमिंग आहे. तेवढ्या टायमिंगमध्ये तुम्हाला ओटीपी येईल. नाही आला तर तुम्ही परत एकदा रिसेंड करू शकता. आल्याच्या नंतर इथं टाका आणि ओटीपी तपासावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला फार्मर आय डी शो होतो. याला तुम्ही कॉपी करून ठेवू शकता किंवा डायरेक्ट इथं ऑटोमॅटिक तिथं येतो. आणि ते आल्याच्या नंतर डबल एकदा ओटीपी पाठवावा लागतो. ओटीपी पाठवल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर येईल. मोबाईलवर आल्यावर डबल एकदा इथं परत एकदा काय करायचं तुम्हाला टाकायचं आहे. ते डबल एकदा काय करायचं त्याची पडताळणी करायची. मग नंतर तुमचं काय होईल माहिती आहे का, मेन लॉगिन ओपन होईल. आता हे अपडेट झाल्यामुळं काय होणार आहे माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्हाला डबल एकदा तुमची कास्ट जर असेल तर कास्टचं प्रमाणपत्र त्याच्यावर अपलोड करावं लागेल. जनरलवाले असेल जर नो करायचं. आणि तुमचे जे राहण्याचा पत्ता वगैरे ते एकदा सेव्ह करायचा. त्याच्यानंतर तुमची पुढली प्रोफाईल जी आहे ती ओपन होईल मित्रांनो. त्याशिवाय काय होणार माहिती आहे का, ती ओपन होणार नाही. आता इकडं बघा नवीन अपडेटमध्ये थोडंसं वेगळं आलेलं आहे. पहिलं वेगळं होतं. आता पण बघा, वैयक्तिक तपशील घटकासाठी अर्ज करा, जमिनीचा तपशील, पीक तपशील, घटक इतिहास तपासा, त्याच्यानंतर चलन अपलोड, डीपीआर, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, हे सगळी डिटेल दिलेली आहे. त्याच्यावर आपल्याला चलन अपलोड, डीपीआर याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर बघा असं दाखवतो तुम्हाला. अशामध्ये काय दाखवते बघा, वैयक्तिक कागदपत्र, डीपीआर आणि त्याच्यानंतर बिल देयक. आता आपला फर्स्ट टाइम निवड झाल्यामुळे आपल्याला काय करायचे, वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करायचे मित्रांनो. वैयक्तिक कागदपत्रावर क्लिक करायचं. आणि हे जे बिल देयक असतं ज्यावेळेस आपल्याला पूर्वसंमतीने त्यावेळेस आपल्याला ते बिल देयकवर क्लिक करावं लागतं. आता वैयक्तिक कागदपत्रे याच्यावर आपण क्लिक केल्याच्या नंतर बघा आता नवीन एक टॅब ओपन होईल. इथं आपण ज्याच्यासाठी अर्ज केला ते इथं शो होतंय. लोड घेते थोडी वेबसाईट. हे बघा आलं. आपण सिंचन साधने सुविधा तुषार सिंचनसाठी अप्लाय केलेलं होतं, ते आलं. त्याच्यानंतर बघा कागदपत्रे अपलोड करावर क्लिक करायचे मित्रांनो. कागदपत्रे अपलोड करावर क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा नवीन टॅब ओपन होईल मित्रांनो. याच्यामध्ये ती टॅब ओपन झाल्याच्या नंतर बघा इथं दाखवलेलं आहे पहिले 8 एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे तुम्हाला नमुना 8 इथं अपलोड करायचं आहे. जिथं तुम्ही सेव्ह केलेला असेल 7/12 नमुना 8, तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, त्याच्यामध्ये नमुना 8 काय करायचं तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक बघा इथं येते. त्याच्यानंतर 7/12 दुसऱ्या याच्यामध्ये ते दाखवतो मी तुम्हाला. त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहे. एकदा आपण 7/12 नमुना 8 अपलोड करून घेऊ. हे बघा सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे काय होतं माहिती कसं एरर येतं, त्यामुळे परत एकदा डबल एकदा तिथं जायचं आणि अपलोड करायचं. डबल एकदा करतो मी ते 7/12 परत एकदा अपलोड करतो. क्लिक करायचं आहे 7/12 का कागदपत्र इश्यूजले आपण. त्याच्यानंतर जतन करावर क्लिक करू शकता. त्याच्यात बघा इथं मित्रांनो, जर तुमच्याकडे कास्ट समजा कास्टनुसार जर अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला तिथं कास्टचा ऑप्शन येईल. कास्ट सुद्धा कंपल्सरी आहे, कास्ट अपलोड करू शकता तुम्ही. अन्य कागदपत्र एवढं काही कंपल्सरी नाही, तुम्ही नाही केले तरी काय हरकत नाही. अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला एक मेसेज शो झाला मित्रांनो तो. तर बघा इथं काय येतं माहिती का, कागदपत्रे सादर करणे निरंक. जरी तुम्हाला मेसेज नाही आला ना, असं जरी इथं शो केलं मित्रांनो, तर समजा तुमचे कागदपत्रे अपलोड झाले. तर